मी तेव्हा जर इथे असतो ना तर मी तिला नक्की रोखलं असतं. म्हणजे तिने तुम्हाला सगळं विचारून सांगून केलं असतं असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. मी असं ऐकलंय माही की घाऱ्यांच्या घरी अक्षयराव आणि अमृता दोघही जाणार होते, पण त्यांच्या घरी अमृता एकटीच गेली. मग अक्षयराव कुठे होते तेव्हा? मला असं म्हणायचंय की त्यावेळी अक्षयराव सुद्धा असते तिच्या सोबत तर असं घडलंच नसतं, नाही का? किंवा असं झालं असेल का की त्यांच्याकडे जायचा निर्णय या दोघांनी मिळून घेतला, पण वाईटपणा मात्र फक्त अमृताच्याच पदरात आला. तुम्ही नका यात लक्ष घालू मनोहर पंत. अण्णा आले ना की अण्णा बघतील ना काय करायचं ते. हा आमचा अंतर्गत मामला आहे असं नाही का तुम्हाला वाटत? प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. आता अमृता तुमची लेक असली तरी ती आमच्या घरात राहते म्हटल्यावर तिला आमच्या वर्णानेच वागावं लागेल. कोण कुणाचा मान वाढवतय हे ठरवायला हवं. पुरे झालं आता. द्या या. किल्ली द्या. किल्ल्या मी अमृताला दिले. काय? तिला कशाला दिल्यात तुम्ही? हो, चिडू नका तेवढ्या. कायमच्या नाही दिल्यात किल्ल्या तिला. काही खडे आणले होते ते पारख करायला तिला दिले होते. तिला म्हटलं पारख कर, तिजोरीत ठेव आणि किल्ल्या माझ्याकडे आणून. मला हे तुमचं आवडलेलं नाहीये. स्पष्टच सांगते मी तुम्हाला. आता काय रामायण घडलं तिच्यामुळे माहितीये ना तुम्हाला. सांगितलं ना आम्ही तुम्हाला काय झालं ते. तरी सुद्धा तुम्ही. हो, पण यावर मी काय म्हटलं होतं हे लक्षात आहे ना तुमच्या? साधना, शर्मिष्ठा, अमृता यांच्यावर आपण विश्वास दाखवला नाही म्हणून त्या अशा वागल्या. अमृताच्या बाबतीत तिला शिक्षण घ्यायचं होतं. आपण तिच्या या शिक्षण घेण्याच्या गोष्टीला दुजोराही दिला होता. त्याप्रमाणे घरात मी तिला शिक्षण देणं सुरू केलंय हे लक्षात आलंय ना तुमच्या? माई आत्ता काय करताय इकडे? माई, काय झालं? तुम्ही इतक्या रात्री कशा बागेत? माई, वारलास तू मनोहर, वारलास. अरे आता माझी कुंडी ओळखू कशी? बरोबर आहे. आता मला बोलायचं ना, आता नाही लागणार याचा फोन. याचं काम असलं की बरोबर होता त्याचे फोन कनेक्ट. थांब, तुझा नाही लागत आहे ना, तुझ्यात कियाराला लावते. क्यू क्यू.
अमृता बोल. कधी करताय का तुम्ही लग्न? काय? अगं तू आणि अक्षय कधी करताय तुम्ही लग्न? तुम्ही मध्ये पळून जाऊन लग्न करणार होता ना, मग का नाही केलं? तुम्ही लवकरात लवकर लग्न करा प्लीज, कारण आता मला हे सहन होत नाहीये. कियारा, तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर अगदी खुश आहात आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना घाटग्यांच्या घरी, सगळी बोलणी खायची, हे सगळं मी सहन करते. मला मोकळं करा. हे इझी बेबी इझी. पण एकदम झालं काय तुला? माझं सोड ग, तुझं सांग. झाली का ग तुझी एंगेजमेंट? अमृता यार सॉरी, मुद्दामून नाही केलं ना मी, तुला माहिती आहे ना, ऑफिसच्या कामामुळे जावं लागलं. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज माफ कर ना यार, चिडू नकोस ना. तुझ्यामुळे मी आणि किंवा हॅपी आहोत ग. हा, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय अमृता तुझ्यामुळे. क्रेडिट गोज टू यू. कम ऑन, हे जाऊ दे ना, याच्यावर काय कॉन्सन्ट्रेट करते? हॅपीनेस कडे बघ ना तू. यार मी हॅपीनेस शेअर करायला आलो होतो तुझ्या बरोबर आणि तू चिडून बसलीस तर माझा मूडच गेला यार. बघ जमलं तर माफ कर मला. मुद्दामून नाही वागलोय मी, लक्षात असू दे. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज. सॉरी यार. ती आपल्यासाठी इतकी रिस्क घेत असते. तुला माहिती, तिला इथे रोज काही ना काहीतरी कारणावरून ओरडा बसत असतो, पण तरी सगळं सहन करते आपल्यासाठी. मला तर आश्चर्य वाटतं की इतकं सगळं होऊ नये ती कशी एवढी हसतमुख असते. है ना? खरंच रे, तिने खूप केलंय आपल्यासाठी. आणि तिच्या जागी कोणी दुसरी असती ना तर तिने वाट लावून टाकली असती आपली. कोणी टॉलरेटच केलं नसतं रे इतकं. सिरियसली, मी तिच्या जागी असते ना तर मी तर पळूनच गेले असते फर्स्ट डेलाच. अमृता, काय रूम मध्ये जायची इतकी घाई झालीये तुला? हा, आय नो, मला माहितीये बाहेर असा मस्त गुलाबी वारा सुटलाय, त्यात भाऊजी खूप दिवसांनी परत आले. मग काय आज काय स्पेशल आहे? नाही काही असं. एक मिनिट, होय नाही नाही होय हे माझ्या समोर नाही. हा अमृता, तू ए नावाचं लॉकेट गळ्यात घालून फिरतेस? कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या नशीब आपल्या नशिबाची कुंडी आज फुटली, आपल्या नशिबाची कुंडी आज फुटली. गप्प रे, वेळी आहे वेळी. ढोलाची प्रॅक्टिस करतात ते ढोल पथक वाले, झोपा उडवल्या तर. हा, खरंच कोणी थापा मारतय का मलाच भास होत आहे. आलो आलो. अरे एवढी पडमडलं. झोपलाय हा माणूस. काय केलं तुम्ही काका तुम्ही? तुमच्याकडून अपेक्षा नव्हती की, अहो किमान हिचा विचार तरी करायचा ना. माझ्या सासरच्यांनी इतकं प्रेम दिलं, इतकं आदरात इतकं केलं, तुमचं त्याचं हे फळ दिलं तुम्ही. काय काय